एकदा तर आम्ही असं केलं होतं, पुण्यामधल्या साहित्यिकांची घरं, हम्म. आणि त्याला नाव दिलं होतं गोविंदाग्रज ते कुसुमाग्रज. बर. म्हणजे गडकरी राहत होते कसबा पेठेमध्ये, कसबा गणपतीच्या मंदिरापाशी. बरोबर. तिथे आज पिंपळाचं झाड झाड आहे. आहे, ज्या झाडाकडे बघून त्यांनी कविता लिहिल्या. बर. तिथपासून ते सदाशिव पेठेमध्ये जिथे हा. कुसुमाग्रजांचा जन्म झाला जन्म. बर. ते स्थान आहे. तिथपर्यंत आम्ही ती यात्रा काढली. अच्छा. आणि गंमत म्हणजे संध्याकाळी काढली. हा. एक रथ तयार केला, बर. त्याच्यावरती लाईट लावले, बर. आणि त्या साहित्यिकांनी, एखाद्या तरुण मुलांनी हा हा. ती ड्रेपरी परिधान करायची, बर. तसा पोशाख परिधान करायचा, आणि जो काही तोच साहित्यिक बोलतोय असं तिथे वातावरण निर्माण करायचं. बरोबर. आणि मग खूप छान मजा आली. म्हणजे नाट्यछटाकार दिवाकर आहेत, हा. तिथे दिवाकरांची नाट्यछटा सादर नाट्यछटा. केली. बर. बर. पलीकडे तांबेबोळामध्ये टिळक आणि आगरकर राहत होते. बरोबर. मग हे टिळक आले, आगरकर आले, बर. आणि गप्पा मारतायत. त्याच्यातलं नाट्य संवाद. मग तिथं कोणीतरी, आता काल्पनिक होतं ते हो, नाटक, अगदी पण बरोबर. असं टिळक म्हणतायत की अरे, लोक म्हणत होती इथं समोर ओंकारेश्वर आहे, तिथे स्मशान आहे, तर आपल्याला अनेकांनी सल्ला दिला तिकडे जाऊ नका राहायला. मग आगरकर म्हणले, अरे मी त्यांना सांगितलं की जर का कुठं भूत आली तर टिळकांच्या बलदंड देहाकडे बघून निम्मी भूत पळून जातात. आणि मग टिळक म्हणले, माझ्या देहाकडे बघून निम्मी भूत पळून जातील. आणि आगरकरांनी सामाजिक सुधारणा याच्यावरती प्रवचन सुरू केलं की निम्मी भूत कंटाळून पडून जातील, तेव्हा घाबरायचं कारण नाही. असं आम्ही तिथं संवाद केला. तिथून आम्ही सावित्रीबाई फुल्यांचा जो भिडेवाडा आहे त्या वाड्यापाशी गेलो, आणि सावित्रीबाई स्वतः सांगतात की इथं मुलींची शाळा सुरू करताना मला काय झालं. एक पुस्तक आहे, वाघ सिंह माझे सखे सोबती, दामू धोत्रे. बर. हे सर्कशीत काम करणारे होते. तर त्यांच्या घराखाली जाऊन त्यांचे त्या काळातले सर्कशीतले चित्त थरारक अनुभव हे तिथे सादर केले. त्यानंतर शुक्रवार पेठेमध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचं जन्मस्थान आहे. तिथे त्यांच्या जाणता राजा नाटकातला औरंगजेब हा तिथे सादर केला. पुरंदऱ्यांची लेखनाचं कौशल्य. आणि मग सर्वात शेवटी कुसुमाग्रजांचं जन्मस्थान आहे, तिथं आम्ही गेलो. आणि तिथे कुसुमाग्रजांच्या कविता, त्यांचा जन्म झाला तिथे आम्ही त्या कविता सादर केल्या. किंवा जिथे होनाजी बाळा याच्या, ते होनाजी जे शाहीर राहत होते, त्यांच्या घराखाली एका छोट्या मुलीनं त्यांच्या लावणीमूर्ती नृत्य सादर केलं. त्या मुलीला महाराष्ट्रामध्ये नृत्यामध्ये प्रथम क्रमांक मिळाला होता. ती म्हणाली की त्या व्यासपीठावरती मिळालेल्या प्रथम क्रमांकापेक्षा होनाजींच्या घराखाली त्यांच्या लावणीवरती नृत्य करायला मिळणं हा माझ्या दृष्टीने सर्वात मोठा आनंद आहे. तर अशा प्रकारे सुद्धा एखादा वारसा दर्शनाचा कार्यक्रम करता येतो. आणि त्याच्यातून साहित्यिकांच्या बद्दलची आवड. शेवटी कसं असतं की मराठीबद्दल प्रेम निर्माण झालं पाहिजे आपण म्हणतो, पण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, तर या नवीन पिढीची नाळ पुन्हा जोडली पाहिजे. इतिहासाची व्याप्ती अत्यंत अफाट आणि सर्वसमावेशक आहे, जी मानवी जीवनाच्या भूतकाळातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक आणि धार्मिक पैलूंचा अभ्यास करते. इतिहास हा केवळ राजे महाराजे यांच्या शौर्याचा किंवा त्यांनी केलेल्या कार्याचा नसतो. सामान्य माणसाचे जीवन, कला, विचारसरणी आणि मानवी संस्कृतीच्या विकासाचा काळानुसार झालेला बदलही इतिहासातून दिसतो. तो मानवाच्या विविध कृतींचा, विचारांचा आणि प्रगतीचा लेखाजोखा मानतो. माणूस इतिहास विसरला की त्याचा विपरीत परिणाम सर्व समाज जीवनावरती होतो असा अनुभव आहे. त्याची मोठी किंमत भारतीयांना चुकवावी लागलेली आहे असे इतिहासाचे दाखले देतात. यावरून इतिहासाचे महत्त्व अधोरेखित होते. हे लक्षात घेऊन आपण सर्वांनी इतिहास कसा वाचावा, कसा पाहावा आणि कसा अनुभवावा हे जाणून घेऊयात इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक मोहन शेटे सर यांच्याकडून. मोहन सर, आपले मनात माझ्याच्या मंचावरती मनपूर्वक स्वागत. मनापासून धन्यवाद की आपण मला या ठिकाणी पाचारण केलं. मोहनजी, कोणताही देश प्रदेशाला तेथील संस्कृती, परंपरा, ऐतिहासिक पार्श्वभूमी ही विशेष ओळख देते. आपल्या भारताला तर खूप मोठा प्राचीन इतिहास आहे. त्याची थोडक्यात काय वैशिष्ट्य सांगता येतील सर? रोहित, तुझा प्रश्न ऐकताना मला लहानपणची कवितेची ओळ आठवली. हां. अमृत घट भरले तुझ्या घरी, पण वणवेण फिरसी बाजारी. अशी आपली अवस्था झालेली. म्हणजे सहज उदाहरण सांगतो तुला. आपल्या पुण्यातील काही जण इंग्लंडला गेले होते. आणि इंग्लंडमध्ये 800 वर्षापूर्वीची एक भिंत आहे, पडलेली आहे, पण त्या लोकांनी ती जपली आहे. त्याच्या भोवती अशी छान हिरवळ तयार केली आहे, आणि संध्याकाळी त्याच्यावर लाईट टाकतात.
आणि आमची लोक त्या ठिकाणी जाऊन 5 पाऊंडाचं तिकीट काढून ते बघायला जातात. अच्छा. आणि जेव्हा तो गाईड सांगतो ही पहा आमच्या देशातली 800 वर्षापूर्वीची भिंत, तर आमची लोक टाळ्या वाजवतात. अच्छा. पुण्यामध्ये सुद्धा भिंत आहे की, पण त्याच्यावरती आमच्या महानगरपालिकेने सार्वजनिक स्वच्छतागृह बांधलेलं आहे. तेव्हा इतिहासाचं प्रचंड वैभव आमच्याकडे आहे. तो इतिहास राजकीय असेल, सांस्कृतिक असेल, सामान्य माणसांचा असेल, विविध प्रकारच्या व्यवसायांमधला असेल, कलाकृतींमधला असेल, आपला देश समृद्ध आहे. बरोबर. पण त्या इतिहासाकडे कसं बघावं, तो इतिहास कसा पाहावा, तो इतिहास कसा मांडावा, त्याचं प्रेझेंटेशन म्हणजे त्याचं सादरीकरण कसं करावं हे अजून आपल्याला कळलेलंच नाही. आणि त्यामुळे आपल्याला इतिहासाचा जो वैभवाचा वारसा लाभलाय त्याचा पत्ता अजून आपल्यालाच लागायचा नाही. इतरांना कधी सांगणार. अगदी बरोबर. लोणार सरोवर नावाचं सरोवर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. ते उल्कापातातून निर्माण झालेलं आहे. अगदी बरोबर. अशाच प्रकारचं एक सरोवर अमेरिका, कॅनडा या परिसरात आहे. तिथं काही लाखो पर्यटक दरवर्षी जातात. त्याच्या 1/4 सुद्धा पर्यटक इथे येत नाहीत. काय कारण आहे? कारण तिथे त्यांच्या सरकारने त्या सरोवराकडे जाण्यासाठी रस्ते, तिथे हॉटेल्स, तिथे गाईड या सगळ्याची व्यवस्था केली. बरोबर. आणि त्याची जाहिरात केली. बरोबर. आम्ही जाहिरातही करत नाही. आणि आज लोणारकडे जायला चांगले रस्ते नाही, तिथे पर्यटक गेले तर राहायला सोय नाही, तिथे कुठल्याही प्रकारची हॉटेल्स नाहीत. बरोबर. तेव्हा इतिहासाचं वैभव आणि वारसा आपल्याकडं असून सुद्धा त्याच्याकडं पाहण्याची जी अनास्था आहे, बरोबर, ते आपल्या देशाचं खरं दुर्दैव आहे. आणि केवळ अनास्था तर आहेच आहे. बरोबर. पण आपण हाही विचार करत नाही की हा पर्यटन म्हणून एक प्रकारे देशाला आर्थिक चलन मिळवून देणारा इन्कम सोर्स ज्याला म्हणता येईल, या दृष्टीने सुद्धा त्याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे. तर ते आपण बघत नाहीये. आणि म्हणून आता खरं तर तशी गरज आता निर्माण झालेली आहे. अगदी बरोबर सर. खरं तर महाराष्ट्र किंवा भारत ही संतांची, वीरांची, क्रांतिकारकांची, सुधारकांची, मोठ्या मोठ्या साहित्यिकांची, कलाकारांची भूमी आहे. अनेकविध क्षेत्रांचा आपल्या देशाला वारसा असताना एवढे मोठे जे काही भारतभूवर जे काही अनेक मोठे लोक होऊन गेलेले आहेत, एवढा मोठा वारसा असताना मोगलांनी आक्रमण करून आणि नंतर ब्रिटिशांनी व्यापाराच्या माध्यमातून येऊन भारतावरती शेकडो वर्ष सत्ता केली. तर या नेमक्या काय चुका झाल्या असतील किंवा नेमकं काय कारण असू शकेल सर, तुम्हाला वाटतं? नेमका प्रश्न आहे हा. आणि माझ्यासारखा इतिहास शिक्षक जेव्हा शिकवतो तेव्हा विद्यार्थ्यांच्या डोळ्यामध्ये हे प्रश्न असतातच की आमच्याकडं चंद्रगुप्त मौर्य होऊन गेले, हर्षवर्धन होऊन गेले, आणि एवढी सगळी पराक्रमाची परंपरा असताना हा देश गुलामगिरीत पडला का? पण मला असं वाटतं, मी हे शिकवताना हे नेहमी सांगत असतो की पराक्रमाचा इतिहास शिकला पाहिजे प्रेरणा घेण्यासाठी. बरोबर. मात्र ज्या चुका आपल्या झाल्या, बरोबर, तोही इतिहास शिकला पाहिजे. बरोबर. कशासाठी? या चुका पुन्हा भविष्य काळात आपल्याकडनं होऊ नयेत म्हणून. अगदी बरोबर. मी साधं उदाहरण देतो. 1857 स्वातंत्र्य समर झालं. इंग्रज किती होते? मुठभर, काही हजारात. आणि भारतीय कोट्यावधी होते. पण तरी सुद्धा या मुठभर इंग्रजांना घालवून देण्यामध्ये आपण अपयशी ठरलो. मी एक मुलाने चित्र दाखवलं की इंग्रज इकडून बंदुका घेऊन आलेले आहेत आणि आमची लोक तलवारी घेऊन लढायला जात आहेत. आता तलवार घेतलेला मनुष्य आणि समोर जो अर्धा किलोमीटरवरून सुद्धा गोळी घालून ठार करू शकतो अशी बंदूक घेतलेला मनुष्य, कोण जिंकणार? सरळ उत्तर होतं त्याचं. म्हणजे आपण विज्ञानामध्ये कमी पडलो. ईस्ट इंडिया कंपनी इसवी सन 1600 मध्ये आली. त्याच्याही आधी पोर्तुगीज आले. पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच समोर येत आहेत, दिसत आहेत. त्यांच्याकडे अतिशय चांगल्या लांब पल्ल्याच्या बंदुका आहेत, तोफा आहेत, अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. म्हणजे आजच्या भाषेत लेटेस्ट टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे आहे. कवायती सैन्य आहे. मग आमच्या राज्यकर्त्यांना का नाही वाटलं याचं अनुकरण करावं? म्हणजे आम्ही विज्ञानात कमी पडलो, आम्ही त्यांचं अनुकरण करण्यामध्ये कमी पडलो. जग कुठल्या वेगाने प्रगती करते त्याचा अभ्यास आमच्याकडच्या राज्यकर्त्यांनी केला नाही. या आमच्या चुका झाल्या. आणि म्हणून आम्ही एवढे प्रचंड आमची लोकसंख्या असून सुद्धा मुठभर सैनिकांच्या समोर आपल्याला हार पत्करावी लागली. बरोबर. मग आता ह्याच्यानंतर काय शिकायला मिळतं की याच्या पुढच्या काळामध्ये जर का आम्हाला आमच्या देशाला जगामध्ये प्रथम क्रमांकावरती न्यायचं असेल तर जग ज्या वेगानं घोडदौड करत आहे, बरोबर, कुठल्याही क्षेत्रामध्ये, मग ते आर्थिक क्षेत्र असेल, व्यवसायाचं असेल, उद्योगाचं असेल, त्या सर्व क्षेत्रामध्ये आम्हाला सुद्धा त्यांच्या बरोबरीनं धावता आलं पाहिजे. हे त्यातनं शिकायला पाहिजे. आणि म्हणून इतिहास केवळ डोळे मिटून रमण्यासाठी नसतो, बरोबर, तर काहीतरी भविष्य काळात झेप घेण्यासाठी असतो. मी एक संस्था स्थापन केली, इतिहास प्रेमी मंडळ म्हणून. त्याला एक त्याला घोषवाक्य म्हणतात ना, त्याच्या दोन ओळी आहेत. त्या ओळी अशा आहेत
भविष्य गगनी भरारी घेण्या, बर. भूतकाळाचे भान हवे, बरोबर. वैभवशाली राष्ट्र घडवण्या, इतिहासाचे ज्ञान. ज्ञान हवं. वा वा वा. तेव्हा इतिहास यासाठी शिकायचा आहे की आम्हाला आमचं राष्ट्र भविष्य काळात वैभव संपन्न बनवायचं आहे म्हणून. अगदी बरोबर. तुम्ही आता मध्ये याचा उल्लेख केलात की जे काही फ्रेंचांकडचं किंवा डचांकडचं किंवा इंग्रजांकडचं जे काही लढाईशी रिलेटेड जे काही ज्ञान होतं, पण आपल्या काही राज्यकर्त्यांनी थोडाफार याचा नक्कीच उपयोग करून घेतला असेल. नक्की. म्हणजे उदाहरणार्थ मी आता शिवाजी महाराजांचं उदाहरण हो, येतं हो. की शिवाजी महाराजांनी जेव्हा ठरवलं आरमार बांधायचं, हां, आपल्याकडे त्यात ज्ञानच नव्हतं. मग शिवाजी महाराजांनी काही पोर्तुगीज लोकांना अच्छा. बोलवलं हां. की तुम्ही आम्हाला हे सगळं शिकवा आणि आम्हाला जहाजं बांधून द्या. हो, पोर्तुगीज आले. पण ज्यावेळेला लक्षात आलं त्यांच्या की आपण हे काय करताय, हां. त्या गोव्याच्या पोर्तुगीज व्हॉइसरॉयनी त्यांनी सांगितलं की तुम्ही काय काय करताय, करताय? तुम्ही यांना जर का गलबत बांधून दिली तर ते आपल्याला मागात पडणार आहे. मागात पड. रातोरात सगळे पोर्तुगीज कलाकार पळून गेले. बरं. लक्षात घ्या बरं का, बरं. इथे हे त्यांचं महत्वाचं आहे खूप. कौतुक आहे हो, हो, की त्यांना खरं तर शिवाजी महाराज पैसा देणार होते, हो, पण त्यांना पैशापेक्षा आपला देश महत्वाचा वाटला. पण शिवाजी महाराज सुद्धा चतुर होते. हां, त्यांनी त्या पोर्तुगीज कलाकारांच्या हाताखाली जी माणसं ठेवली होती हां. ती उगाच ठेवली नव्हती. हां. ते पळून गेले पोर्तुगीज कलाकार. हां. आमची माणसं म्हटली महाराज आम्ही शिकलो त्यांच्याकडनं, आम्ही आमचं वा, वा, गलबत वा. निर्माण करू शकतो. आणि शिवाजी महाराजांनी उत्तम दर्जाची गलबत ही निर्माण केली. इतकी उत्तम की पुढच्या काळामध्ये म्हणजे खांदेरीची लढाई म्हणजे प्रसिद्ध लढाई आहे, त्या काळात इंग्रजांनी म्हणलंय, इंग्रजांनी म्हणलंय महत्वाचा प्रकार की ज्या इंग्रजांनी 7 समुद्रावरती सत्ता गाजवली आणि जे आरमारामध्ये म्हणजे नेव्हीमध्ये त्या काळात जगात श्रेष्ठ होते, त्यांनी असं म्हणलेलं आहे की शिवाजी राजांच्या आरमारात जशा प्रकारची जहाजं आहेत ना तशी आपल्याकडे असली पाहिजेत. म्हणजे त्यांनी कौतुक करावं. हे आणि हे लक्षात येतं. म्हणजे जो प्रश्न विचारला की चुका टाळल्या पाहिजेत किंवा आपल्याकडे अंधश्रद्धा ज्याला म्हणतात, बरोबर, समुद्रबंदी, बरोबर, समुद्र ओलांडणं म्हणजे पाप. किती कुठून ही खुळचट समजून आली. अहो प्रभू रामचंद्र समुद्र ओलांडून लंकेला गेले. त्यांची आम्ही देवाऱ्यात हळद कुंकू होऊन पूजा करतो, पण समुद्र ओलांडायचा नाही. त्यांच्यापासून शिकणार काही. शिवाजी महाराजांची आज्ञा आहे मस्कत पर्यंत जा, रूम श्याम पावे तो जाऊ. म्हणजे त्यापर्यंत मस्कत पर्यंत किंवा श्याम म्हणजे काळ्या लोकांचा देश म्हणजे आपण आफ्रिकन देश म्हणतो, जावा. आणि गेलेच शिवाजी महाराजांची जहाज. ते शिवाजी महाराजांनी या चुकीच्या रूढींचं बंधन पाळलं नाही, हे त्यांचं कौतुक आहे. किंवा दुसरं उदाहरण घ्यायचं तर महादजी शिंदे, द ग्रेट मराठा आपण त्यांना म्हणतो, त्यांनी फ्रेंच माणसाला कवायती सैन्य निर्माण करण्यासाठी ठेवलं होतं. बरोबर, केवढं महत्वाचं आहे. महादजी शिंदे जेव्हा तरुण होते तेव्हा ते पानिपतच्या लढाईत होते. पानिपतच्या लढाईमध्ये आपला पराभव झाला हे खरं आहे. काही जणांना म्हणजे नानासाहेब पेशव्यांसारख्या व्यक्तीला सुद्धा तो पराभवाचा धक्का सहन झाला नाही, त्यांचं त्यात महानिर्वाण झालं. पण महादजींचं वैशिष्ट्य असं की ते पानिपतच्या पराभवातनं खचले नाहीत, शिकले. की काय चुकलं आपलं आणि आपण कुठं कमी पडतोय. आणि मग लक्षात असं आलं हे फ्रेंच आलेत, हे पोर्तुगीज आलेत, त्यांचं कवायती सैन्य आहे. बरोबर. आपलं सैन्य कसं होतं, आपण शूर होतो, काही शंका नाही. पण चला रे, बसा रे, थांबा रे, असं काही आज्ञा नाही. पण ते कशी एक विशिष्ट आज्ञा दिली की ते चालणार, मग थांबाय म्हणलं की थांबणार. आणि जी कुठला आपला वरिष्ठ अधिकारी आज्ञा देईल ती प्राणपणाने पाळणार. हे जे डिसिप्लिन, व्यावसायिक आणि शिस्तबद्ध ते आपल्याकडे नाहीये. मग त्यांनी एका फ्रेंच व्यक्तीला अपॉइंट केलं आणि त्याला सांगितलं असं कवायती सैन्य आम्हाला निर्माण करून दे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदा कवायती सैन्य निर्माण केलं ते म्हणजे महादजी शिंद्यांनी. आणि म्हणून पुण्याजवळ जे वडगाव मावळ, तिथे महादजींनी इंग्रजांचा जबरदस्त पराभव केलेला. एका युरोपियन सत्तेचा एका भारतीय सत्तेनं पराभव करणं ही सोपी गोष्ट नाही. पण जे शिवाजी महाराजांच्याकडं, जे महादजी शिंद्यांकडे जी दूरदृष्टी होती, बरोबर, की जग कुठल्या वेगाने पुढे चाललेलं आहे, तर ते नाही पाहायला मिळत. बरोबर. एक गंमत सांगतो की शिवाजी महाराजांचा पुरंदरचा तह आपल्याला माहिती, तो शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला दुःखाचा काळ होता. आणि त्यामुळे एक प्रकारचा पराभव, माघार. शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी पुरंदरच्या तहासाठी जाऊन राहावं लागलं, प्रत्यक्ष मिर्झाच्या छावणीमध्ये. तिथे निकोलाय मनुची नावाचा एक इटालियन प्रवासी होता. तर शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की आपण इथे आलेलो आहेत आणि हा कोणीतरी वेगळा आहे, त्या रंगावरनं, पोशाखावरनं. मधल्या वेळात ते त्याला बोलवायचे आणि त्याच्याशी गप्पा मारायचे आणि त्याला प्रश्न विचारायचे की तू कुठून आलास, तुझा देश कुठे आहे, तू किती लांब आहे, तुमचा राजा कसा आहे.
हे निकोलाय मनुचीने लिहून ठेवलंय. बरं. तो म्हणला, मी भारतभर अनेक ठिकाणी गेलो, अनेक राज्यकर्त्यांना भेटलो, पण माझ्या देशाबद्दल अशा प्रकारची चौकशी करणारा हा शिवाजी राजा आहे. बर. ही वृत्ती आहे. म्हणजे पराभवाचा काळ आहे, दुःखाचा काळ आहे, मनावरती एक प्रकारचं मळभ आलेलं आहे, निराशा आहे. तशाही अवस्थेत शिवाजी महाराज चौकशी करतायत की हा कुठला आहे, काय करतोय. तर मला असं वाटतं की शिवाजी महाराज की जय म्हणण्यापेक्षा ना या सगळ्या गुणांचं अनुकरण करता येईल का, ह्या आजच्या तरुणांनी विचार केला. म्हणजे माझा पुढचा प्रश्न खरं तर तोच होता, त्याचा तुम्ही अगोदरच उत्तर दिलेलं आहे की म्हणजे आपण गाफील राहिलो किंवा इतिहासातून प्रेरणा घेणे किंवा शिकण्याऐवजी नुसतं आपण जय जयकारच करत राहिलो, असं त्याच्यातनं तुम्ही त्याचं उत्तर दिलेलं आहे. पण आता मला असं विचारायचं आहे मोहन सर, की सद्यस्थितीत इतिहास जाणून घेण्याबद्दल कुटुंब किंवा समाजातील परिस्थितीवर तुम्हाला नेमकं काय वाटतं, की काय आता त्यांची आस्था कितपत आहे, कसं आहे, कशा पद्धतीनं हे लोकांसमोर आलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय. नाही, तू प्रश्न बरोबर अगदी सांगतोस. आता एकदा गंमत सांगतोय. पुण्यातला एक मनुष्य इंग्लंडला गेला होता आणि इंग्लंडमधल्या देशातल्या एका महापुरुषाची जयंतीचा दिवस होता. तो मला बघू इंग्लंडचे लोक कशी साजरा करतायत. काय तो रस्त्यावर हिंडतोय तर काही नाही, हो कार्यालय चालू आहेत, कॉलेज चालू आहेत, शाळा चालू आहेत. त्यांनी परत डायरीत बघितलं, तो म्हणला आज इंग्लंडच्याच महापुरुषाची जयंती आहे. मग त्याने एका मुलाला विचारलं की तुम्ही काही करत नाही का. म्हणजे हा मनातलं असं म्हणत होता, आमच्याकडे येऊन बघा, आम्ही मांडव टाकतो, पताका लावतो, डीजे लावतो, ढोल ताशा पार अगदी धुंद होऊन नाचतो, एवढं आम्ही करतो, तुम्ही काही करत नाही का. तुम्ही काहीच करत नाही. तो छोटा मुलगा होता कॉलेजमधला. त्यांनी उत्तर काय दिलं, तो म्हणला आम्हाला आमच्या देशाच्या महापुरुषांची जयंती पुण्यतिथी करण्याची गरज वाटत नाही, कारण आमचे महापुरुष आमच्या रक्तात भिनलेले. तर महापुरुष हे रक्तात असावे लागतात, मस्तकात असावे लागतात, हृदयात असावे लागतात आणि कृतीबंध उतरावे लागतात. बरोबर. तर हे जे आहे ना, हे आपल्याला खूप शिकायची गरज आहे. आणि आपण आता खूप, मी ते म्हणतो की जसं दारूबाज किंवा अशा असतं ना, तसं आपण उत्सवबाज झालो की काय, असं आपण प्रत्येक गोष्टीचं इव्हेंटीकरण. बरोबर. तुला गंमत सांगतो, एकदा आमच्या शाळेची सहल होती आणि एका पाहुण्यानं आम्ही बोलवलं होतं. ते दुर्ग आणि इतिहासाचे तज्ज्ञ होते. आम्हाला सुद्धा त्यांच्याबद्दल आदर होता, आम्ही शिक्षक सगळे. तर ते आले आणि आमची सगळी 8वीतली मुलं, चॉकलेट वाटली आम्ही सगळ्या मुलांना. मग ती मुलांनी चॉकलेट खाल्ली आणि नंतर एका सभागृहात आम्हाला त्यांचं भाषण ठेवलं होतं. तिथे आम्ही गेलो. मुलं आपली घोषणा देत आहेत, हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी, भारत माता की जय. मुलं काय सहलीला गेले, मोकळं वातावरण, घोषणा देत आहेत. ते उभे राहिले. ते म्हणले तुम्ही भारत माता की जय म्हणलात, शिवाजी महाराज की जय म्हणलात, आवडलं मला, पण तुम्हाला माहिती का रे भारत माता की जय म्हणजे काय. बरं. तर मुलांना कळे ना काय याचा अर्थ काय. तर मुलं बघायला लागली. ते म्हणले तुम्हाला कळतं का शिवाजी महाराज की जय म्हणजे काय. तरी मुलांना कळे ना. त्यांनी खिशात हात घातले आणि बाहेर काढले. काय होतं, आमच्या मुलांनी जी चॉकलेट खाल्ली होती ना, त्याचं प्लॅस्टिकचं रॅपर त्याने फेकून दिलं होतं. हे आमच्या शाळेनी ज्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले होते ते मागणं सगळं उचलत आले होते. बापरे. आणि तो त्याने आपल्या खिशात ठेवला होता. ते म्हणजे तुम्ही प्लॅस्टिकचं कागद टाकून या देशाच्या मातीचं नुकसान करताय. बरोबर. आणि भारत माता की जय म्हणताय. हे जे आहे ना, याला म्हणतात भारत माता की जय. तेव्हा इतिहास हा असा कृतीतून दिसला पाहिजे. अतिशय महत्वाचं आहे, हे फार महत्वाचं आहे. एकदा फ्रान्समधली घटना आहे. बरं. मुलांची सहल गेली होती एक म्युझियम बघायला. अच्छा. त्यावेळेला पहिलं महायुद्ध चालू होतं बरं का. तर तिथे एक मोडकी तलवार होती. तर एक मुलगा होता, त्याच्यामध्ये शंका निर्माण झाली की एवढं म्युझियममध्ये छान छान वस्तू ठेवलेल्या आहेत आणि हे अशी मोडकी तलवार का ठेवली आहे. तर त्याने आपल्या शिक्षकांना विचारलं. तर शिक्षक म्हणले आम्हाला नाही माहिती, आम्ही पण आज पहिल्यांदा म्युझियममध्ये येतोय. मग तिथला जो कोणी क्युरेटर असतो त्याला विचारलं. तर तो म्हणला फ्रान्समध्ये उत्खनन करताना ही तलवार सापडली, ही काही हजार वर्षापूर्वीची असेल. आणि आम्हाला असं वाटलं की त्यावेळच्या एका फ्रान्सच्या प्राचीन काळातल्या माणसाने ही तलवार घेऊन पराक्रम केला असेल, म्हणून आम्ही तिथे ठेवलेली आहे. तर तो मुलगा ती बघतोय आणि त्याच वेळेला बाहेर पहिल्या महायुद्धामध्ये फ्रान्स मार खात होता तिकडे. हा मुलगा ती तलवार बघत राहिला. त्याच्यातून त्याला प्रेरणा मिळाली. तो पुढे मिलिटरीमध्ये गेला आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये फ्रान्सचा सेनापती द गॉल म्हणून जो प्रसिद्ध झाला आणि त्यांनी नंतर एक आपलं आत्मचरित्र जेव्हा लिहिलं तेव्हा तो म्हणला की माझा जन्म आधीच झाला, बरोबर, पण या फ्रान्सचा सेनापतीचा जन्म कधी झाला तर ती मोडकी तलवार बघत असतात. काय उदाहरण आहे, सुंदर उदाहरण. म्हणजे याच्यातनं लक्षात येतं की या वस्तू किंवा या वास्तू या निर्जीव नसतात. बरोबर. त्याच्यात सुद्धा प्रेरणा देण्याचं सामर्थ्य असतं. बरोबर. पण त्या तशा मांडता आल्या पाहिजे. आणि म्हणून ते शाळांमधनं
कुटुंबामधनं सर्वत्र तसं वातावरण निर्माण केलं पाहिजे. तुला सांगतो, आपल्या भारतातल्या प्रसिद्ध लेखिका आहेत सुधा मूर्ती म्हणून. त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. तर त्यांनी एका पुस्तकात आठवण लिहिली. सुधा मूर्ती रशियाला गेल्या होत्या. बरोबर. आणि त्याने असं लिहिलं की असा बर्फ पडत होता, मी छत्री घेऊन असं कडेला उभे होते. एका वीराचं स्मारक होतं रशियाच्या इतिहासामध्ये, ज्यांनी आपल्या प्राणांचं समर्पण केलं त्याचं स्मारक बघायला गेले होते. तर तेवढ्यात एक अतिशय आलिशान अशी गाडी समोरून थांबली. त्यातनं ज्यांचं तासाभरापूर्वी लग्न लागले असे पती पत्नी उतरले, त्या ठिकाणी पुष्पचक्र वाहिलं, परत गाडीत बसून निघून गेले. तर मी तिथल्या एका रशियन माणसाला विचारलं, हे काय दत्ता झालं, हा नवऱ्या मुलांनी इथे पुष्पचक्र वाहिलं, हे हा जो कोणी वीर इथं मरण पावला आहे ते काही त्याचे नातेवाईक वगैरे होते का काय? ते म्हणले, बाईसाहेब असं काही नाही आहे. आमच्या रशियाची परंपरा अशी आहे की सकाळी चर्चमध्ये लग्न लागलं की त्यानंतर ज्या वीरांनी आपल्या देशासाठी प्राण समर्पित केले आहेत अशांच्या स्मारकापाशी जायचं, त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आणि मग आपल्या संसाराला सुरुवात करायची. क्या बात आहे. आणि त्या लेखात शेवटी मग सुधा मूर्ती म्हणतात की आमच्या देशातले किती पालक असे असतील की जे म्हणतील, बाळ अंदमानला गेलं पाहिजेस, तिथे कोठडी बघितली पाहिजेस, बरोबर, कधीतरी पानिपतच्या मैदानात गेलं पाहिजेस, कधीतरी जालियनवाला बघितलं पाहिजेस, कधीतरी हे किल्ले बघितले पाहिजेत. आणि हे घरातनं आई वडिलांच्याकडनं सुद्धा हे संस्कार आले पाहिजेत. आपण जे गीतामध्ये म्हणतो, आओ बच्चो तुम्हें दिखाए झाकी हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो, ये धरती है बलिदान. आणि म्हणून त्या जागेवरती जाऊन तिथल्या मातीच्या कणात काय सामर्थ्य आहे हे वातावरण घरातून निर्माण झालं, शाळेतून निर्माण झालं, तर इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेला. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आता मला एक थोडंसं असं इंटरेस्टिंग असं विचारायचं आहे की एक सध्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा एक वेगळाच प्रवास चालू आहे. आणि या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा इतिहास हा अत्यंत आवडता सब्जेक्ट आहे. म्हणजे जे काय वाचायला जे काही मिळतंय, वाटेल ते लेख, वाटेल ती चुकीची माहिती फॉरवर्ड होत असतात, फिरत असतात. तर याकडं सर नेमकं तुम्ही कसं बघता? काय सांगाल तुम्ही याबद्दल? हे फार मोठं विचित्र संकट आहे. विचित्र संकट. म्हणजे माझ्या लहानपणी राजवाडे, गहखरे, ज्यांनी आपलं आयुष्य इतिहासासाठी समर्पित केलं त्यांना आपण इतिहास तज्ज्ञ म्हणत होतो. आता या भारतामध्ये 140 कोटी इतिहास तज्ज्ञ आहेत. अगदी खरं आहे. म्हणजे हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. हां, बट काय आहे माहिती का, की आपण असं म्हणतो की इतिहासातल्या एखाद्या महापुरुषाबद्दल आपण बोललो तर त्याच्यातून काहीतरी मी काय घेणार, असं एक अंतर्मुख होऊन प्रश्न विचारणं स्वतःला, हे खरं तर घडलं पाहिजे. पण प्रतिक्रिया देण्यामध्येच लोक रमलेली आहेत. म्हणजे मध्ये असं झालं की मी क्रांतिकारकांवरती छान असं त्यांच्या क्रांतिकारकाच्या जीवनातला एक छान प्रसंग हा मी व्हॉट्सअपवरती किंवा असं सोशल मीडियावरती टाकला होता. तर काही लोकांनी म्हणलं की खूप छान, आम्हाला तो आवडला, आम्हाला त्यातलं काही चांगलं शिकायला मिळालं. पण काही लोकांनी मग ते क्रांतिकारक कसे गेले आणि मग अहिंसावादी कसे चुकीचे होते असं मांडलं. मग त्याच्यावरती काही जणांचं टीका, आणि वर माझी जी पोस्ट होती ती छोटीशी होती, त्याच्यानंतर जे काही शाब्दिक युद्ध सुरू झालं ट्रोल करणाऱ्यांचं, ते प्रचंड होतं. पूर्वी आपल्याकडे म्हणायचं ना की मारणाऱ्याचा हात धरता येतो पण बोलणाऱ्याचं तोंड धरता येत, तसं हल्ली ट्रोलर्सला थांबून ठेवता येत. तर एक धनुष्यातून बाण सुटला की सुटला. तर हे एक विचित्र आहे आणि त्यातही अत्यंत उथळ. बरं, जो प्रतिक्रिया व्यक्त करणार असतो तो अभ्यास करत नाही. म्हणजे मला एकदा असं झालं की एका ठिकाणी मी राम गणेश गडकरींच्याबद्दल एक आठवण सांगितली होती आणि एका माणसाने लिहिलं थापा मारल्यात म्हणून. तर योगायोगाने तो मनुष्य होता, त्याचा आणि माझा एक कॉमन मित्र होता, म्हणून मी त्याच्याशी संपर्क साधला आणि मी त्याला पुस्तकातलं मी ज्याच्यातनं संदर्भ घेतला होता त्यातला फोटो, त्या पुस्तकाचं नाव, त्या लेखकाचं नाव, हे सगळं त्याला पाठवलं, सगळं त्याला दिलं. बरं. तो म्हणला सॉरी. तर तू म्हणला तू सॉरी आत्ता म्हणलास, पण तू जे लिहिलंयस ना ते आत्तापर्यंत काही लाख लोकांपर्यंत पोचलं ना, तर ते कसं थांबवणार असं. मग त्याला असं वाटलं नाही की अरे आपण इथे हे थापा मारतोय असं जर का म्हणतोय तर आपणही जरा संदर्भ बघितले पाहिजे किंवा आपणच या माणसाचा फोन नंबर शोधून खरंच याला पुरावा आहे का विचारलं पाहिजे. असं केलं जात नाही. आणि त्यामुळे एक प्रकारे इतिहास मांडावा म्हणजे असं एक प्रकारचं कधी कधी निराशा येते की खरंच आपण इतिहास मांडावा का मांडू नये. कारण आपण कितीही चांगलं आणि कितीही चांगल्या हेतूने मांडायला गेलो तरी तिथनं वेगळंच काहीतरी निर्माण होण्याची आणि आपल्या अंगावर येण्याची शक्यता असते. असा हा सध्याचा काळ आहे. पण मला असं वाटतं की एक मी आशावादी आहे की ही सुद्धा एक लाट आहे, ही सुद्धा एक फेज आहे
आणि ही कधीतरी जाईल. आणि एक जसं पूर्वीच्या काळामध्ये कादंबऱ्या लिहिल्या जायच्या, बरोबर, आणि त्यावेळेच्या कादंबरीकारांवरती असं एक बंधन नसायचं की आपण इतिहासाशी प्रामाणिक असलं पाहिजे. बरोबर, तो काळच तसा होता. बरोबर. मी तुला गंमत सांगतो. बाबासाहेब पुरंदरे आम्हाला सांगायचे की पूर्वी ऐतिहासिक कादंबऱ्या कशा असायच्या, आता आपला नायक आगीमध्ये उडी टाकणार आहे, पण वाचक हो तुम्ही घाबरू नका, पुढच्या प्रकरणात तुम्हाला जिवंत पाहायला मिळणार आहे. म्हणजे त्यात काही सस्पेन्सही नाही आणि काही मजाच नाही. आणि काही म्हणजे एका लेखकाने राजगडवरती कादंबरी लिहिली, म्हणजे संभाजी महाराजांच्यावरती लिहिली, आणि तो राजगडवरती असा काहीतरी गुप्त दरवाजा आहे वगैरे त्यांनी लिहिलं. तर एक जण त्याने विचारायला गेला, हो तुम्ही म्हणताय आम्ही राजगडवर शोधलं, असं काही नाहीये. ते म्हणजे खरं, पण मी अजून राजगड बघितलेलं असं. अरे देवा, म्हणजे संभाजी महाराजांच्यावरती कादंबरी लिहिणारा लेखक राजगड मी बघितलाच नाही असं म्हणतो. पण ही एक काळ होता. आता नाही असं चालणार. आता तुम्ही जरी ऐतिहासिक कादंबरी लिहिणार असाल तरी तुम्हाला पुरावे, त्याचा अभ्यास, प्रत्यक्ष भ्रमंती ही केली पाहिजे. गोनी दांडेकर हे फार मोठं नाव आहे. मी त्यांचं एक उदाहरण देतो की त्यांनी एकदा कादंबरी लिहिली आणि त्या कादंबरीत असं लिहिलं की शिवाजी महाराज अमुक अमुक खाडीपाशी उभे होते आणि तिथून त्यांना लांब त्या किल्ल्याची तटबंदीची रेष दिसत होती. लिहिलं, प्रकाशाकडे छापायला गेलं, आणि नंतर त्यांच्या मनात आलं की हे ठिकाण आपण 10-15 वर्षापूर्वी बघितलंय, खरंच दिसते का रे तिथनं. ते शंका मनात आली, ताबडतोब घरातनं निघाले, गाड्या बदलत बदलत तिथं गेले, त्या खाडीच्या काठावरती उभे राहिले, आणि लांब त्यांना त्या किल्ल्याची रेष दिसली. त्यांना हायसं वाटलं की बरोबर आपण लिहिलं ते चूक नाहीये. इतकं प्रामाणिक लेखन करणारे ते होते, म्हणून त्यांचं आज सुद्धा मराठी लोकांच्या मनावरती राज्य आहे. तर जसं लेखनाच्या बाबतीत, ललित लेखनाच्या बाबतीत सुद्धा इतिहासाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे, असं आता एक प्रकारचं बंधन, म्हणजे एक प्रकारचं आचारसंहितासारखं म्हणतो आपण की नैतिक बंधन आता आलेलं आहे. तसं काही काळाने ट्रोलिंग करणाऱ्यावरती सुद्धा येईल असं एक मला आशा वाटते, आणि मी तशा आशावादी आहे. अगदी अगदी. पण मग मला असं वाटतं की मग या ह्याच्यातनं असा एक प्रश्न निर्माण होतो की इतिहास कसा पाहावा, कसा वाचावा, आणि नेमका त्यातून काय बोध घ्यावा. बरोबर आहे. इतिहास हे फार मोठं साधन आहे. बरोबर. आणि मगाशी म्हणल्याप्रमाणे की आपल्याला भविष्यकाळामध्ये जात असताना या सगळ्यातनं काहीतरी चांगल्या गोष्टी मिळणार आहे. दोन्ही प्रकारे. जसं प्रेरणा मिळू शकते की जसं आमच्या पराक्रमी वीरांचं सांगितलं, चरित्र सांगितलं की त्यातनं लढण्याची प्रेरणा मिळते. अगदी बरोबर. आमच्याकडं पूर्वीच्या काळात जे शास्त्रज्ञांनी शोध लावले असतील, त्यातनं जेव्हा लावलेले शोध मुलांसमोर येतील की अरे आपल्या काळामध्ये सुद्धा अशा प्रकारे होतं की दिल्लीला कुतुब मिनारच्या समोर अशा प्रकारचा लोहस्तंभ आहे की हजारो वर्ष झाली तरी तुला अजून सुद्धा गंज आला नाही. हे सुद्धा विज्ञानात केलेली प्रगती, त्यातनं काही पाहायला मिळतं. किंवा त्या काळातल्या ज्या कलाकृती आहेत, बरोबर, म्हणजे बृहदेश्वर नावाच्या मंदिराच्या कळसावरती कित्येक टनांचा दगड वर नेलेला आहे. ज्या काळात क्रेन नव्हती त्या काळामध्ये जवळजवळ काही किलोमीटरची तिरकी अशा प्रकारची टेकडी तयार केली, आणि इंचानं तो प्रचंड दगड वर सरकवत वर नेला आणि वर बसवला, आणि मग ते मंदिर निर्माण झालं. म्हणजे त्यावेळेचं आमचं भौमितिक ज्ञान किती असेल, त्यावेळेचे आर्किटेक्चर कसे असतील, इंजिनियर कसे असतील, तर याच्यातून सुद्धा आपल्याला त्या त्या क्षेत्रातल्या लोकांना प्रेरणा मिळत असते. बरोबर. आणि म्हणून प्रेरणा घेण्यासाठी सुद्धा इतिहास वाचायला पाहिजे. त्याचप्रमाणे मगाशी जसं म्हणलं की विज्ञानामध्ये आपण कामी पडलो, किंवा कोटी कोटी भारत असताना सुद्धा मुठभर परकीयांनी आमच्यावरती राज्य केलं. याचं एक कारण असं होतं की आमच्यामध्ये असलेला भेदाभेद, जातींचा, प्रांतांचा, भाषांचा, किती प्रकारचे भेद. म्हणजे इतिहासामध्ये कधीतरी असं वाचायला मिळतं, 2 गटामध्ये दंगल झाली. कुठले 2 गट? उभं गंध लावणारे विरुद्ध आडवं गंध लावणारे, दंगल. तर एवढा मोठा देश असताना सुद्धा आम्ही या वेगवेगळ्या भेदांमध्ये शतखंडित झालो होतो, आणि म्हणून मुठभर परकीय आमच्यावरती राज्य करू शकले. हे सत्य जर का इतिहासातनं समजत असेल तर त्यातनं पुढे आपल्याला काय संदेश मिळेल की जर का पुढे सुद्धा आम्ही असेच भांडत राहिलो तर पुन्हा परकीय येतील आणि आम्हाला गुलाम करतील किंवा आम्हाला लुटतील. आणि म्हणून हा देश एक संघ राहायला पाहिजे. बरं. म्हणजे मी तर म्हणतो की माझी जात भारतीय, माझं आडनाव भारतीय, माझं गाव भारतीय, मी भारतीय आहे, हीच माझी ओळख. असं जर का भारतातल्या सर्वांना वाटायला लागलं, बरोबर, तर आपण इतिहासातनं काहीतरी शिकलो असं त्याच्यात नक्कीच होईल. अगदी बरोबर सर. छान. हे तुम्ही म्हणजे अतिशय योग्य पद्धतीनं हे सगळं मांडलं सर. सर, आता गेले कित्येक वर्ष तुम्ही वारसा स्थळ दर्शनाचे तुम्ही उपक्रम राबवत आहात. जनजागृतीसाठी इतिहासप्रेमी मंडळाची सुद्धा स्थापना केली आहे.
तर या सगळ्याबद्दल आम्हाला थोडं सांगा. त्याला मिळणाऱ्या लोकांच्या प्रतिसादाबद्दल सुद्धा आम्हाला थोडंसं तुम्ही सांगा ना. वारसा दर्शनला आता हेरिटेज वॉक असं म्हणतात. हेरिटेज वॉक आणि इंग्लंडमध्ये किंवा अनेक देशांमध्ये आता हा चालतो. बरोबर. पण मला आठवतंय मी अगदी लहान असताना तेव्हापासून मी विद्यार्थ्यांना घेऊन हे सगळं करायला गेलो. म्हणजे मला माहिती नव्हतं की याला असं वारसा दर्शन किंवा हेरिटेज वॉक काहीतरी म्हणतात, पण हे करायचो मी. कारण मला हे आवडायचं. माझ्या लहानपणी माझ्या घरात खूप पुस्तकं होती. आणि एकदा वी श्री जोशींचं मृत्युंजयाचं आत्मयज्ञ, क्रांतिकारकांच्या जीवनावरचं पुस्तक, तर त्याच्यामध्ये चापेकर बंधूंचं घर, त्या घराचा फोटो होता. आणि तो फोटो बघताना माझ्या लक्षात आलं की हे मी बघितलंय पण मला आठवत नव्हतं. आता योगायोगाने मी नारायणपेठेत राहत होतो, ज्ञानप्रबोधिनीमध्ये शिकत होतो आणि रोज नारायणपेठेतनं सदाशिवपेठेतनं नागनाथपारावरनं जात होतो. दुसऱ्या दिवशी मी जेव्हा निघालो ना, नागनाथपारापाशी वळलो आणि समोर बघितलं, अरे हाच तो वाडा चाफेकर, इथं चाफेकर राहत होते. आणि तो मला आनंद झाला. असं उड्या माराशा वाटत होतं की अरे मी तो बघितलं, हे इथे राहत होते चाफेकर. आणि मग माझ्या लक्षात असं आलं की हा जो मला मिळालेला आनंद आहे तो इतरांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. अगदी बरोबर. आणि मग मी चाफेकर कुठे राहत होते, वासुदेवंत फडके कुठे गेले होते, अशी अनेक ठिकाणं ही स्वतः शोधायची आणि इतरांना दाखवायची, असा कार्यक्रम सुरू केला. आणि मग त्यातनं जे अनुभव आले, म्हणजे किती उदाहरणं सांगू. 7वीच्या मुलांना मी दरवर्षी तानाजी मालुसरेंच्या पुण्यतिथीला सिंहगडावर घेऊन जायचो. ती माघ वद्य नवमीची रात्र. आदल्या दिवशी मुलांना घेऊन जायचं, रात्री 7-8 वाजता निघायचं बसनी, खाली 9 वाजता उतरायचं. बरं का, आता 20-25 वर्षापूर्वी केवढा अंधार असेल. आपण 9 वाजता चढायला सुरुवात करायचो, 11 वाजता वर जायचं. मुलं अत्यंत घाबरलेली, 7वी-8वीची मुलं, थंडी, वारं. मग आम्ही टिळक बंगल्यात जाऊन जेवायचो. आता मुलांना वाटायचं झोपायचं, आता बाहेर वारं खूप आहे. मी म्हटलं झोपायचं नाही, चला बाहेर. आणि त्यानं चालत चालत त्या डोणागिरीच्या कड्यावर न्यायचं आणि तिथं बसून तानाजी मालुसरेच्या त्या लढाईची गोष्ट सांगायची. वा. तर मला वाटायचं मुलगा एखादा म्हणेल की कळतं का, म्हणजे गोष्ट सांगायची तर मग पुण्यातल्या एखाद्या वर्गात छान बाकावर बसून ऐकली असते ना. खरंय. मग मी म्हणायचो तिथं ऐकली असती पण समजली नसती. अगदी बरोबर. इथं ही अनुभूती आहे. बरोबर. याला अनुभूती म्हणतात. की मी इथं असं म्हणू शकतो की जी तानाजीची लढाई मी तुम्हाला सांगतोय ना, ती याच दिवशी, याच रात्री इथे घडली. मुलांनो, तुमच्या आसपास जे मातीचे कण आहेत तिथे आत्ताही तानाजीचा एखादा रक्ताचा थेंब सांडला असेल. मग त्यावेळेला मुलांच्या अंगावर जे शहारे उभे राहतात, मुलं मला विसरतील, तानाजीला विसरणार नाहीत. आणि हे फार महत्वाचं असतं. हे संस्कार आहे. इतिहासाचे जसे असतात वारसा दर्शन. एकदा मी माझ्या शाळेमध्ये भीमाशंकर नावाचा धडा शिकवत होतो. तर एका मुलांनी प्रश्न विचारला, सर इथे घनगर्द जंगल आलेले, हे घनगर्द म्हणजे काय? तर मी म्हटलं घनगर्द शब्दाचा अर्थ मी सांगेल तुला इथे फळ्यावरती, पण इथं मजा नाही. तिकडे जायचं का? आणि झाली की मुलं तयार. आणि मी भोरगिरी भीमाशंकर असा 7वीतल्या मुलांचा ट्रेक केला. बापरे. आणि इतर वेळेला मुलं आपल्या पिशवीमध्ये दप्तरामध्ये डबा आणि घेऊन यायची. त्या दिवशी मराठीचं पुस्तक घेऊन आली होती. आणि त्या ठिकाणी ती भीमा नदी वाहतीये आणि मग त्या काठावर मी बसलो. म्हणलं चला मुलांना पुस्तक काढा. आणि आम्ही भीमाशंकरच्या त्या जंगलामध्ये बसून मुलांनी मराठीचं पुस्तक काढलेलं आहे आणि मी तो धडा वाचतोय. बरोबर. आणि याला म्हणतात घनगर्द. भर दुपारी 12 वाजता सूर्याचे किरण खाली येत नाहीये, हे किर्र जंगल. ही अनुभूती आहे. अनुभूती. तेव्हा असा सुद्धा एखादा वारसा दर्शनाचा कार्यक्रम घेता येतो. आणि त्यातून मुलांना एक प्रकारची एक सवय लागते की कुठे इतिहास घडला, कुठे कोण राहत होतं. मग एकदा मी रात्री झोपलो होतो, 11-11:30 बेल वाजली. तर मी म्हणलं आत्ता कोण आलो? तर ती 2 मुलं होती, ती अभ्यासिकेत गेली होती आणि ती घरी चालली होती. ती म्हणजे सर आज उमाजी नायकांची पुण्यतिथी आहे, तुम्ही आज काहीच केलं नाहीत, हे मला सांगायला आली होती ती मुलं. मला इतकं हसू आलं. म्हणजे एक तर रात्री 11:30 वाजता येऊन बेल वाजवत आहेत आणि म्हणताय. पण मला आवडलं की या मुलांना उमाजी नायकांची आज पुण्यतिथी आहे, काहीतरी झालं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे असं त्याला वाटतंय, हे त्याला वाटावं. हे महत्वाचं आहे ना. महत्वाचं आहे. आता माझ्या वर्गामध्ये एकदा मी क्रांतिकारकाचा धडा शिकवत होतो. आता मी रमणबाग शाळेमध्ये शिकवत होतो आणि तिथून 2 चौक पलीकडं म्हणजे उंबऱ्या गणपती चौकामध्ये त्या ठिकाणी एक क्रांतिकारक राहत होते. लिमये नावाचे. आता ते हयात नाही आहेत. तर कॅपिटल बॉम्बस्फोटामध्ये ते क्रांतिकारक. तर मुलांना मी म्हटलं अरे तुम्ही इथे आहात, इथून 10 मिनिटं चालत गेल्यानंतर 2 चौक पलीकडं एक क्रांतिकारक राहतात असं मी बोललो.
आता मी ज्या वर्गात होतो ना, तो वर्ग ज्याला फ तुकडी म्हणतात ना, थोडंसं बौद्धिकदृष्ट्या कमी असं थोडासा तो होता. दुसऱ्या दिवशी 2 मुलं आली, सर जाऊन आलो, पत्ता शोधला, भेटलो. ते माझ्याशी तासभर बोलले. त्यांनी त्यांचं पुस्तक पण भेट दिलं आणि आम्ही त्यांना सांगितलं पुढच्या महिन्यामध्ये आमच्या शाळेमध्ये तुम्ही पाहुणे म्हणून या. आम्ही निमंत्रण पण दिलं त्यांना. आता बघा, मी त्या मुलांना सांगितलं नव्हतं बरं का तुम्ही जायचंय म्हणून. त्यांनाच वाटलं जावंसं, उत्सुकता निर्माण झाली. आता या मुलांना कदाचित इतिहासाच्या पेपरमध्ये किती मार्क पडतील माहित नाही, कारण त्यांचं काही IQ ज्याला म्हणतात बौद्धिकदृष्ट्या फार नाही. पण माझ्या दृष्टीनं त्यांना इतिहासामध्ये 100 पैकी 200 मार्क. अगदी खरं सर. कारण त्यांना इतिहास समजून घ्यावा, इतिहासातल्या एखाद्या क्रांतिकारकाला जाऊन भेटावं असं वाटलं. हे माझ्या दृष्टीनं महत्वाचं. आणि म्हणून वारसा दर्शन याचा अर्थच असा आहे की जिथे इतिहास घडला तिथे जाऊन ते सांगणं, माहिती घेणं त्याची. पुण्यामध्ये उमाजी नाईक यांना फाशी दिली, पण इंग्रजांनी एवढ्यावर इंग्रज थांबले नाही. त्यांनी काय केलं, उमाजींचा मृतदेह एका पिंपळाच्या झाडावरती 3 दिवस लटकवून ठेवला. अरे कशासाठी? खबरदार आमच्या विरुद्ध बंड केलं तर बरोबर, दरारा, दहशत. ते झाड आहे, ते पिंपळाचं झाड आहे अजून. मी जेव्हा तिथे खाली जातो म्हणतो, हे पिंपळाची पानं सळसळतायत ना, ती सांगतायत आम्ही बघितलंय. आणि आळंदीला जे झाड आहे ना, सुवर्ण पिंपळ, आळंदीला जो सुवर्ण पिंपळ आहे तो भक्तीचा, आणि हा सुवर्ण पिंपळ क्रांतीचा. तर ही त्या ठिकाणी. आणि मग मुलांना समजतं की याच्यामुळे स्वातंत्र्य मिळालं, याच्यामुळे आपण आहोत, याच्यामुळे आज आपण आहोत. आपण आज वंदे मातरम म्हणू शकतो, आज आपण 15 ऑगस्टला तिरंगी ध्वजाला प्रणाम करू शकतो. तो यांच्या हौतात्म्यामुळे. आणि त्यावेळेला मी जेव्हा ही क्रांतिकारकांची चरित्र सांगतो त्यावेळेला त्यांनी त्यांच्या प्रकारे पराक्रम केला. कोणी बॉम्ब घेतला, कोणी पिस्तूल घेतलं, कोणी सत्याग्रह केला. आजच्या काळात पराक्रमाची व्याख्या बदललेली. आज कोणी विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये, आज कोणी कलेच्या क्षेत्रामध्ये, आज कोणी राजकारणाच्या क्षेत्रामध्ये तिथे उच्च पद धारण करणं म्हणजे पराक्रमी. म्हणजे पुण्यामध्ये जेव्हा विष्णूशास्त्री चिपळूणकर हे साहित्यिक होते, त्यांना लोक म्हणायचे चिपळूणकर कोण आहेत? मराठी भाषेचे शिवाजी आहेत. याचा अर्थ काय? तुम्ही ज्या क्षेत्रात जाल त्या त्या क्षेत्रातले शिवाजी बना. शिवाजी म्हणजे सर्वोच्च. शिवाजी महाराज जय जयकार नका करू. ज्या क्षेत्रात तुम्ही निवडलाय ना त्या क्षेत्रात तुम्ही जा. तुम्हाला गंमत सांगतो, राजगड किल्ला आहे, शिवाजी महाराजांनी बांधलं तेव्हा वय काय होतं? 18 वर्षाचं. 18 वर्ष. काही वर्षापूर्वी, म्हणजे हे साधारणपणे 80 सालची सांगतो गोष्ट, 1980. युरोपमध्ये जगातल्या अतिशय श्रेष्ठ दर्जाच्या किल्ल्यांच्या मॉडेल्सचं प्रदर्शन भरलं होतं. तर जगात बरं का, लाखो किल्ले जगामध्ये, त्यातनं 25-30 किल्ले निवडले होते. आणि अभिमानानं सांगतो त्यात वयाच्या 18व्या वर्षी शिवाजी महाराजांनी बांधलेल्या राजगड किल्ल्याचा समावेश होता. क्या बात आहे. शिवाजी महाराज म्हणजे काय? जे करेन ते जगातलं उत्कृष्ट करेन. हे शिकलं पाहिजे ना आज आपण. आणि म्हणून तिथे गेल्यानंतर हे सगळं सांगणं आणि मग त्यातनं मुलांना प्रेरणा मिळणं गंमत असते त्याच्यामध्ये. अतिशय सुंदर आहे. म्हणजे हे त्याच्यावरती खूप वेगळंच हे सगळं गोष्टी. मी त्या गाडीवरती चालवतो रस्त्याने, तर एक असा हेल्मेट घातलेला मुलगा असा हॉर्न वाजवत होता, कडेने चालला होता. मला बऱ्याच वेळा समजलं नाही. मग त्याने अशी गाडी अशी आडवी घातली, थांबला. मग मी थांबलो. मग हेल्मेट काढण्याचा लक्षात आलं हा आपला माझी विद्यार्थी. म्हटलं का रे तू पाठलाग करत होता माझा? तो म्हणा सर मी इंग्लंडला असतो आणि आत्ता मी सुट्टीसाठी आलोय. सर आमचं विमान असं युरोपमधनं चाललं होतं आणि वरनं खाली फक्त जमीन दिसते, पण वैमानिकाने सांगितलं की आता आपण जर्मनीची सरहद्द ओलांडून फ्रान्सच्या सरहद्दीत जातो आहोत. तर त्यावेळेला तुम्ही वर्गात 2रं महायुद्ध शिकवताना नकाशा काढला होता फळ्यावरती, आणि हिटलरचं सैन्य जर्मनीतून असं फ्रान्समध्ये गेलं, असा जो बाण काढला होता ना ते मला आठवलं. हे तुम्हाला सांगायचं होतं म्हणून तुमचा पाठलाग करतो. म्हणजे ही अत्यंत स्मरणीय अशी ही गोष्ट आहे. पावती एक प्रकार तुम्हाला दिलेली की तुम्ही ज्या पद्धतीनं मुलांना इतिहास शिकवला ते आहे त्याच्यावर. अशीच एखादी सर एक वेगळी आठवण काहीतरी आम्हाला सांगा ना, की या वारसा स्थळांच्या निमित्तानं तुम्हाला भावलेली असं काहीतरी तुमच्या या इतक्या वर्षाच्या अनुभवात तुम्हाला आलेलं असेल तर अशी एखादी वेगळीच आठवण आमच्या दर्शकांना जर सांगली तर खूप छान होईल सर. गेली अनेक वर्ष आम्ही हे सगळं प्रयत्न करतोय आणि त्यातनं वेगवेगळे अनुभव पण येत आहेत. चांगले वाईट अनुभव येतात. चांगले वाईट म्हणजे एकदा तर एका पुण्यामध्ये एका साहित्यिकाचं घर
हे शोधत होतो मी. म्हणजे मला पुस्तकात पत्ता मिळाला, पण माझी पद्धत अशी की पुस्तकात वाचल्यानंतर ते प्रत्यक्ष शोधायचं. तर गेलो तिथे आणि सापडलं. आणि योगायोगानं जिथं ते राहत होते ते साहित्यिक 100 वर्षापूर्वी, तिथं माझ्या ओळखीचेच गृहस्थ होते. तर मी त्यांना म्हणलं की पुढच्या वेळेला मी काही लोकांना घेऊन येईन सगळं बघायला. तर ते म्हणले तंगडं तोडीन. धमकीच दिली, खबरदार इथे आलात तर. तर मला समजे ना. मग मी काही लोकांना म्हणलं हे असं का बोलले. तर ते म्हणले की आपलं हा वाडा जर का वारसा यादीमध्ये गेला तर हे कधी त्याचा परत बिल्डिंग इथे बांधता येणार नाही, असा त्यांचा काहीतरी विचार असेल. म्हणून त्याने हे असं केलं. मग मी त्यांच्याकडे गेलो, त्यांची समजूत काढली. त्यांना म्हटलं असं काही होणार नाही आणि हे काही वारसा स्थळांची यादीत जाणार नाही. मग त्यांना समजूत पटली आणि मग मी 100 लोकांना घेऊन तिथे गेलो आणि त्या ठिकाणी तो कार्यक्रम केला. एकदा तर आम्ही असं केलं होतं, पुण्यामधल्या साहित्यिकांची घरं, त्याला नाव दिलं होतं गोविंदाग्रज ते कुसुमाग्रज. म्हणजे गडकरी राहत होते कसबा पेठेमध्ये, कसबा गणपतीच्या मंदिरापाशी. तिथे आज पिंपळाचं झाड आहे, ज्या झाडाकडे बघून त्यांनी कविता लिहिल्या. तिथपासून ते सदाशिव पेठेमध्ये जिथे कुसुमाग्रजांचा जन्म झाला, ते स्थान आहे. तिथपर्यंत आम्ही ती यात्रा काढली. आणि गंमत म्हणजे संध्याकाळी काढली. एक रथ तयार केला, त्याच्यावरती लाईट लावले आणि त्या साहित्यिकांनी, एखाद्या तरुण मुलांनी ती ड्रेपरी परिधान करायची, तसा पोशाख परिधान करायचा आणि जो काही तोच साहित्यिक बोलतोय असं तिथे वातावरण निर्माण करायचं. आणि मग खूप छान मजा आली. म्हणजे नाट्यछटाकार दिवाकर आहेत, तिथे दिवाकरांची नाट्यछटा सादर केली. पलीकडे तांबेबोळामध्ये टिळक आणि आगरकर राहत होते. मग टिळक आले, आगरकर आले आणि गप्पा मारतायत, त्यांच्यातलं नाट्य संवाद. मग तिथे कोणीतरी, आता काल्पनिक होतं ते, पण असं टिळक म्हणतायत की अरे लोक म्हणत होती इथं समोर ओंकारेश्वर आहे, तिथे स्मशान आहे, तर आपल्याला अनेकांनी सल्ला दिला तिकडे जाऊ नका राहायला. मग आगरकर म्हणले अरे मी त्यांना सांगितलं की जर का कुठं भूत आली तर टिळकांच्या बलदंड देहाकडे बघून निम्मी भूत पळून जातात. आणि मग टिळक म्हणले माझ्या देहाकडे बघून निम्मी भूत पळून जातील. आणि आगरकरांनी सामाजिक सुधारणा याच्यावरती प्रवचन सुरू केलं की निम्मी भूत कंटाळून पडून जातील, तेव्हा घाबरायचं कारण नाही. असं आम्ही तिथं संवाद केला. तिथून आम्ही सावित्रीबाई फुल्यांचा जो भिडेवाडा आहे त्या वाड्यापाशी गेलो आणि सावित्रीबाई स्वतः सांगतात की इथं मुलींची शाळा सुरू करताना मला काय झालं. एक पुस्तक आहे वाघ सिंह माझे सखे सोबती दामू धोत्रे, हे सर्कशीत काम करणारे होते. तर त्यांच्या घराखाली जाऊन त्यांचे त्या काळातले सर्कशीतले चित्त थरारक अनुभव हे तिथे सादर केले. त्यानंतर शुक्रवार पेठेमध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचं जन्मस्थान आहे. तिथे त्यांच्या जाणता राजा नाटकातला औरंगजेब हा तिथे सादर केला. पुरंदऱ्यांची लेखनाचं कौशल्य. आणि मग सर्वात शेवटी कुसुमाग्रजांचं जन्मस्थान आहे, तिथं आम्ही गेलो आणि तिथे कुसुमाग्रजांच्या कविता, त्यांचा जन्म झाला तिथे आम्ही त्या कविता सादर केल्या. किंवा जिथे होनाजी बाळा याच्या ते होनाजी जे शाहीर राहत होते त्यांच्या घराखाली एका छोट्या मुलीनं त्यांच्या लावणीमूर्ती नृत्य सादर केलं. त्या मुलीला महाराष्ट्रामध्ये नृत्यामध्ये प्रथम क्रमांक मिळाला होता. ती म्हणाली की त्या व्यासपीठावरती मिळालेल्या प्रथम क्रमांकापेक्षा होनाजींच्या घराखाली त्यांच्या लावणीवरती नृत्य करायला मिळणं हा माझ्या दृष्टीने सर्वात मोठा आनंद आहे. तर अशा प्रकारे सुद्धा एखादा वारसा दर्शनाचा कार्यक्रम करता येतो आणि त्याच्यातून साहित्यिकांच्या बद्दलची आवड. शेवटी कसं असतं की मराठीबद्दल प्रेम निर्माण झालं पाहिजे आपण म्हणतो, पण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे तर या नवीन पिढीची नाळ पुन्हा जोडली पाहिजे की आमचे मराठी साहित्य. तुम्हाला गंमत सांगतो की आम्ही गदी माडगुळकरांचा 100वा जन्मदिवस होता. आम्ही 1000 मुलांना त्यांचं पंचवटी नावाचं जे निवासस्थान आहे तिथे जाऊन जिंकू किंवा मरू हे समूह स्वरात तिथे गायन सादर केलं. आणि त्यामुळे झालं असं की मुलांना कळलं पाहिजे ना माडगुळकर कोण आहे, सुधीर फडके कोण किंवा गडकरी कोण, ह्या सगळ्या साहित्यिकांची ओळख होणं हे अशा प्रकारच्या विविध उपक्रमातून आपल्याला करता येईल का, म्हणून हे आम्ही सगळं करत असतो. आणि तुम्हाला गंमतीचा अनुभव सांगतो. आता तुम्ही पत्रकारिता क्षेत्रातले आहेत म्हणून गडकरी जे राहत होते ते एकदा मुंबईच्या इंदुप्रकाश नावाचं वृत्तपत्र आहे, इंदुप्रकाश त्यावेळेला होतं. ही गोष्ट आहे 1918 सालची. तर एक वार्ताहर आला आणि तो गडकरींना भेटायला गेला. तर दाराला कडी होती, तो वरनं खाली आला आणि समोर त्या दुकानदाराला विचारलं ते कुठे गेले. तो दुकानदार बहुतेक कामात असेल, तो म्हटला ते गेले. तर पत्रकार म्हणजे ब्रेकिंग न्यूज असते ना, न्यूज आली त्यावेळेला. बरोबर. त्यांनी मुंबईला तार केली गडकरी गेले म्हणून. आणि दुसऱ्या दिवशी गडकरी आपल्या घरात बसून
इंदू प्रकाशमध्ये आपल्या मृत्यूची बातमी वाचत बातमी होते. वाचत. आणि त्यात लिहिलं होतं की इन्फ्लुएन्झामध्ये महान नाटककार राम गणेश गडकरी यांचा मृत्यू झाला. बर इतका गोंधळ झाला बरं. की मग काही ठिकाणी पाट्या लावायला लागल्या, ते गेले नाही, ते जिवंत आहेत. जिवंत आहेत. आता बघा ही आठवण गडकरींच्या घराखाली सांगताना किती मजा किती येईल मजा. की इथं घडलं. इथं घडलंय. किंवा गडकरींना भेटायला बालगंधर्व येत होते, इथं दीनानाथ मंगेशकर येत होते, इथं आत्रे येत होते, इथे बालकवी येत होते. म्हणजे त्यावेळेला हे घर म्हणजे सारस्वतांची मांदियाळी होती, आज जरी आपल्याला माहित नसेल तर. मग याचा परिणाम कसा होतो. एकदा एक आजीबाई मला भेटल्या आणि त्या म्हणल्या, मी 60-70 वर्ष पुण्यात राहते, पण एक दिवस मी माझ्या नातीबरोबर गणपतीमध्ये हिंडायला गेले होते, तर माझी नात म्हणली, आजी इथे राजगुरूंचं बालपण गेलं. तर माझी नात मला सांगते या वाड्याचा इतिहास, कारण ती तुमच्याबरोबर वारसा दर्शन कार्यक्रमाला आली होती. तर हे ही खूप मोठी पावती आहे म्हणजे तुम्हाला मिळालेली. आणि त्यातून आणि मग लक्षात येतं की अरे आपण 1000-लाख वेळा ज्या रस्त्यावरून जातो, आपला फरासखाना पोलीस चौकी, त्या चौकाचं खरं नाव आहे हुतात्मा चौक. हुतात्मा चौक. बर. कारण कॅपिटल नावाच्या थिएटरमध्ये 1924 मध्ये जो बॉम्बस्फोट झाला, 1924 नाही, 24 जानेवारी 1942ला तिथे बॉम्बस्फोट झाला. तो ज्यांच्यामध्ये करण्यामध्ये ज्यांचा हात होता असे भास्कर कर्णिक नावाचे क्रांतिकारक. तर त्यांना पोलिसांनी पकडलं आणि त्यांना फरासखाना पोलीस चौकीत आणलं. त्यांना कर्णिकांच्या लक्षात आलं आता भरपूर मारणार आपल्याला, आणि त्याच्यामुळे आपल्या तोंडातून आपल्या सहकाऱ्यांची नावं बाहेर पडतील. काय केलं कर्णिकांनी, तिथं अत्यंत जहाल असं विष प्राशन करून आत्मसमर्पण केलं. आणि म्हणून त्या कर्णिकांच्या स्मरणार्थ त्या चौकाचं नाव हुतात्मा चौक आहे आणि तिथे त्यांचं स्मारक आहे. आज त्या चौकातून रोज 50,000 लोक जात असतात. सहज. किती जणांना माहीत असतं, कोणालाच माहिती नाही, माहीत नसतं. तर त्या पुण्याच्या चौकाला असा इतिहास आहे, वाड्याला इतिहास आहे. आणि मध्ये जेव्हा मी वारसा दर्शन चालू केलं ना, तेव्हा दर रविवारी एक ठिकाण. तर लोक म्हणली वर्षभर चालणार का उपक्रम. म्हणलं दर रविवारी एक ठिकाण असं म्हणलं तर 5-6 वर्ष पुन्हा एक ठिकाण रिपीट करणार नाही, इतकी ठिकाणं पुण्यामध्ये आहे. केवढी ठिकाण आहेत म्हणजे पुण्यामध्ये 70 म्युझियम्स आहेत, संग्रहालय, किती संग्रहालय पुण्यामध्ये म्हणजे माहीतच नाहीये. आमच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या आवारामध्ये यज्ञीय वस्तूंचं संग्रहालय. मी गेलो होतो बघायला, तर मला वाटलं की फार अर्धा तासात बघून येईल सगळं. पण यज्ञासाठी लागणारी उपकरणं बघता 2.5-3 तास लोक बघत होते. किती प्रकारची उपकरणं यज्ञामध्ये असतात. आणि ते तिची कॉमेंट्री जेव्हा चालू होती, त्याचं निवेदन जेव्हा तिथे लोकांनी केलं, तेव्हा थक्क झाली की एवढ्या मोठी परंपरा आपल्याकडे होती आणि ते सगळे त्यांनी मांडून ठेवले तिथे. तर असं कितीतरी पुण्यामध्ये बघण्यासारखं आहे. तर हे सगळं या आपल्या वारसा दर्शन उपक्रमामध्ये आपण करतो. मोहनजी, सध्याच्या या आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच काय तुमच्यासारखा अभ्यासक होण्याची संधी मिळेल असं मला वाटत नाही. पण इतिहासाची गोडी निर्माण होण्यासाठी नक्की काय करावं याबद्दल थोडंसं आम्हाला तुम्ही सांगा ना. हे खरं आहे की प्रत्येकाला संशोधक होता येणार नाही आणि अपेक्षाही नाही. मात्र 2 घटक असतात. एक तर शाळेमधले शिक्षक आणि पालक. तर शिक्षकांनी सुद्धा त्या मुलांमधली ही आवड जागृत केली पाहिजे. अगदी बरोबर. आता इतिहासाचा शिक्षक हे करेलच, पण समजा विज्ञानाचा शिक्षक आहे, तो एखाद्या शास्त्रज्ञाचं चरित्र वाचायला सांगेल. एखादा खेळाचा शिक्षक आहे, तो ज्या मुलाला ज्या खेळाची आवड आहे त्यातले कोण खेळाडू होऊन गेले जा माहिती काढ असं म्हणेल. एखादा मराठीचा शिक्षक आहे, तर तो जुन्या काळामध्ये वाड्यामध्ये माजगर, शेजगर, कौल शाकारणं, अंगण, परासदार असे शब्द होते ना, त्या शब्दांचा अर्थ काय बरं, त्याची चित्र मिळवा. म्हणजे हे मराठी भाषेतले जुने शब्द आहेत ते मिळवायला सांगेल. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक विषयाला इतिहास असतो आणि त्या विषयाची आवड असणारी मुलं त्या क्षेत्रातलं जर का माहिती गोळा करायला लागली तर मला असा अनुभव आहे, मुलांना अतिशय आनंद मिळतो आणि उत्साहानं मुलं माहिती गोळा करतात. एकदा मी पुणे शहरात एक हस्तलिखित तयार करत होतो, मुलंच कामं करत होतो. तर एक मुलगा आला, म्हटलं सर ताम्रपट म्हणजे काय. तर म्हटलं अरे तांब्याच्या पत्रावरती पूर्वी लेख लिहिला जायचा, त्याला म्हणायचं ताम्रपट, तो अनेक वर्ष टिकायचा. आता हे माझं काम इथं संपलं बरं का. त्या मुलांनी काय केलं, त्यांनी तांबटाळीमध्ये गेला, तांब्याचा पत्रा आणला आणि आमचं हस्तलिखित पुणे या विषयावरती होतं ना, तर पुण्याचा पहिला उल्लेख एका ताम्रपटात पुण्यविषयक असा आला होता. तरी पुण्यविषयक शब्द त्याच्यावर कोरले आणि तो आपल्या हस्तलिखितात चिटकवला. मुलांकडनं असा अनुभव येतो की मुलांना याच्यामध्ये अशी आवड निर्माण होते. बरोबर. कधी कधी मी मुलांना असं गृहपाठ द्यायचो की शिवाजी महाराजांची वंशवेल असते, पेशव्यांची वंशवेल असते,
तुम्ही तुमची वंशवेळ सुरू तुमची करा. बर बर मी आणि माझी बहीण, माझे आई वडील, आई वडिलांच्या बरोबर असणारे त्यांचे म्हणजे माझे आजी आजोबा किंवा आत्या काका मामा, त्यांची माहिती, त्यांचं उद्योग किंवा आपल्या घराण्यामध्ये पूर्वी मोठी माणसं कोण होऊन गेली, आपलं घराणं मूळ कुठं होतं, काही जुने फोटो आहेत का. आणि असा अनुभव आला की मुलं उत्साहाने मागं लागतात आणि लक्षात येतं की अरे जसं मोठमोठ्या राजांना वंशावळ असते तशी माझ्या पण घराला आहे आणि माझ्याही घरामध्ये काही कर्तृत्ववान माणसं होऊन गेली. तर अशातनं आपल्याला आवड निर्माण करता येते. आम्ही शाळेमध्ये जेव्हा प्रदर्शन भरवायचो तेव्हा मुलांना सांगायचो की तुमच्या माळ्यावरती एखादी फेकून दिलेली वस्तू असेल पण इतरांना ती माहीत नसते, अशा दुर्मिळ वस्तू आणा. आणि मग मुलांच्या लक्षात यायचं की घरामध्ये जी वस्तू दुर्लक्षित टाकून दिलेली, पूर्वी द्यूताच्या सोंगट्या असायच्या, तर एका मुलाने सोंगट्या आणल्या आणि मग बाकीची मुलं जमा झाली, हे आम्हाला नवीनच पाहायला मिळालं. त्या मुलाच्या लक्षात आलं जे आजपर्यंत माझ्या घरात कचरा म्हणून फेकून दिलं होतं ते हेरिटेज आहे, ओके, तो वारसा आहे, ते मौल्यवान आहे. बरोबर. तर असं शाळेतले शिक्षक करू शकतात. आणि पालकांनी सुद्धा याची जाणीव ठेवली पाहिजे. समजा पालक समजा मुलाला घेऊन मामाच्या गावाला चालले, जा ना तुम्ही मामाच्या गावाला जा, नातेवाईकांकडे जा, पण त्या गावात गेल्यानंतर काय बघण्यासारखं आहे? एखादं मंदिर आहे का, एखादा घाट आहे का, एखादं म्युझियम आहे का, एखादा वाडा आहे का, एखादा किल्ला आहे का? बरोबर. कारण एखाद्या नदीवर बांधलेला घाट हा सुद्धा इतिहास असू शकतो. ते त्या मुलांना बघायला, म्हणजे मी सुद्धा आता एकदा सहलीला जातो कुटुंबाबरोबर. मग आज काय आम्ही समजा याला गेलो आहे, अमृतसरला गेलो, मग सगळेजण जर का सुवर्ण मंदिर बघायला जात असतील तर मला मी म्हणतो मी जालियनवाला बाग बघू शकतो, पण हेही तितकंच महत्त्वाचं. थेऊरला गेल्यानंतर काही जण अष्टविनायकाच्या मंदिरात जातील, मी तिथेही जातो, पण त्याचबरोबर रमा माधव यांचं वृंदावन जिथे आहे तिथे जाऊन माधवराव पेशव्यांच्या बद्दलचं स्मरण करतो. तर असं इतिहास ज्या ठिकाणी घडला त्या जागेवरती जाणं, ते बघणं, आणि ही जर का आवड घरातून निर्माण झाली बरोबर, तर आपण स्वाभाविकपणे त्या मुलांना हे सगळं आवडायला लागतं. किंवा पूर्वी अनेकदा छंद असायचे मुलांना, पोस्टाची तिकीटं गोळा करणं, पत्ते गोळा करणं किंवा चित्र गोळा करणं, किल्ल्यांची चित्र, शिवाजी महाराजांची चित्र, क्रांतिकारकांची चित्र. तर आपल्या घरामध्ये आपल्या पाल्याला जर का असा एखादा छंद असेल तर तो जोपासणं, त्याला मदत करणं किंवा तशा प्रकारची चांगली पुस्तकं ही घरामध्ये असतील आणि त्या मुलांना ती वाचावीशी वाटतील अशी चांगली दर्जेदार पुस्तकं ही घरामध्ये असणं, असं जर का वातावरण हे निर्माण झालं तर स्वाभाविकपणे मुलांच्या मनामध्ये इतिहासाकडे एक आवड म्हणून बघता येईल आणि मग त्याच्यातून त्या मुलांना पुढच्या काळामध्ये आपण काही करावं अशा प्रकारची प्रेरणा मिळू शकते. काठमांडू म्हणजे नेपाळची राजधानी, तिथं अनेक पर्यटक जातात, मराठी लोक जातात, तिथे शंकराचं भव्य मंदिर आहे. पण आपल्याला माहिती का की पेशव्यांनी बांधलेलं मंदिर काठमांडूमध्ये आहे. काठमांडूमध्ये त्या मंदिराच्या दारामध्ये एक संस्कृत 32 श्लोकांचा शिलालेख आहे. त्यात पुण्याचं नाव आहे, सातारचं नाव आहे. किती लोकांना माहित असतं? माहितीच नाही. किंवा अनेक जण दिल्लीच्या जवळ कुरुक्षेत्र हे धार्मिक ठिकाण बघायला जातात, पण ते कुरुक्षेत्राला जात असताना वाटेमध्ये पानिपत आहे आणि पानिपतच्या जवळ जिथे प्रत्यक्ष लढाई झाली ते कालाम म्हणून युद्धाचं स्मारक आहे, जिथे 1.25 लाख बांगडी फुटली असं आपण म्हणतो. ते ठिकाण बघायला आपण गेलं पाहिजे. किंवा अशा प्रकारे थेऊरचं जसं उदाहरण मी दिलं तसं चिंचवडला, ज्याप्रमाणे तिथे चिंचवडला मोराया गोसावींचं ठिकाण आहे, तिथून हाकेच्या अंतरावरती ज्या ठिकाणी चापेकर बंधू राहत होते तो चापेकरांचा वाडा आज अतिशय सुंदर स्मारक म्हणून निर्माण केलेला आहे. तेव्हा ज्या ठिकाणी आपण जातो तिथे आपल्या देशासाठीचा जो इतिहास घडलेला आहे तोही आपण आवर्जून बघावा असा कुटुंबातूनच आग्रह धरला गेला पाहिजे. सर मगाशी तुम्ही साताऱ्याचा पण काहीतरी उल्लेख करत होता, ते पण जरा सांगा की. सातारा तर किती प्रसिद्ध ठिकाण आहे. सातारामध्ये रंगो बापूजी गुप्ते यांनी 1857च्या स्वातंत्र्य समरात प्रचंड मोठं हे बंड केलं होतं. त्यांचा मुलगा, त्यांचा पुतण्या आणि जवळजवळ 64 जणांना इंग्रजांनी पकडलं आणि तिथे वडाच्या झाडावरती त्यांना फाशी दिलं किंवा काहींना तोफेच्या तोंडी दिलं. आजही ते वडाचं झाड फाशीचं झाड म्हणून प्रसिद्ध आहे. 60 ते 64 जण ज्यांनी बलिदान तिथे केलं ते आपल्या क्रांतीचं केवढं मोठं स्मारक आहे. हजारो माणसं सातारला जातात पण हे ठिकाण बघत नाही. तेव्हा अशी आपली ही इतिहासाची अत्यंत तीर्थस्थळ मानलेली ठिकाणं ही आवर्जून आपण बघायला पाहिजे. खूप खूप वेगळीच आणि छान माहिती तुम्ही या निमित्तानं आम्हाला देताय. मला सर असं विचारायचं आहे की लोकांना अर्थात समाजाला स्वत्वाचा विसर पडल्यामुळं अनेक सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक अशी संकटं आली. आता या स्वचा बोध घेण्यासाठी तुम्ही आमच्या मनात माझ्याच्या दर्शकांना नक्की काय संदेश द्याल किंवा त्यांना तुम्ही नक्की काय सांगाल सर? की बरोबर आहे, म्हणजे स्वराज्य हा जो शब्द आला ना, तर स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य, पण स्व कोण?
स्व कोण असं म्हटलं पाहिजे ना, की काही जण म्हणतात की इंग्रजांचं समजा एखादा इंग्रज अधिकारी चांगलं प्रशासन असेल, लोकांचं भल्याचं काम करत असेल, मग काय हरकत आहे? हे बरोबर आहे का? नाही. आपला जो इटलीचा जो क्रांतिकारक होता जोसेफ मॅझिनी, त्याचं असं वाक्य आहे की त्यांची भाकरी चांगली का वाईट हा प्रश्न नाहीये, ती त्यांची आहे म्हणून ती आम्हाला नको. आमच्या देशात आमची भाकरी, याला स्व असं म्हणतात. आणि म्हणून हा स्वचा शोध घेतला पाहिजे. मी शिवाजी महाराजचं एक उदाहरण सांगतो की एकदा इंग्रजांचे एक वकील आले होते आणि त्यांनी काही मागण्या केल्या होत्या आणि त्या मागण्या अतिशय साध्या होत्या, निरुपद्रवी होत्या की आम्हाला व्यापार करायचा आहे, आम्हाला हे पाहिजे, आम्हाला ते पाहिजे. शिवाजी महाराज म्हणले चालेल, मान्य आहे सगळं. असं त्यांच्या 20 कलमं होती आणि शेवटचं कलम असं होतं की महाराज तुम्ही तुमची नाणी तयार करता, तुमची ती नाणी जरा ओबडधोबड असतात, त्यातलं नक्षीकाम चांगलं नाहीये, वजन पण बरोबर नसतं. आमची नाणी बघा किती सुंदर, सुबक, छान. मग असं का नाही करत, तुमची नाणी बनवण्याचं काम आम्हाला द्या, आम्ही ती करून देतो. काय हरकत आहे? संतापले शिवाजी महाराज आणि नामंजूर. पहिली गोष्ट अशी की आमच्या कारागिरांचं नाव काम काढून जर का तुम्हाला दिलं तर आमचे कारागीर कुशल कसे होते? बरोबर. त्यांची क्वालिटी वाढली पाहिजे, त्याला हळूहळू काही वर्ष जातील. पण दुसरी गोष्ट, का म्हणून आम्ही आमच्या वस्तू तुम्हाला द्यायच्या? आमच्या वस्तूंची निर्मिती आम्ही करणार. हा जो स्वचा त्यांना जो ज्ञान झालं, शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा जो आग्रह धरला तो ह्याच्यामध्ये आहे. शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी रघुनाथ पंडितांना बोलवलं आणि सांगितलं आपल्या मराठी भाषेवरती यावनी भाषेचे आक्रमण झाले आहे. म्हणजे भाषा अशुद्ध झाली आहे, भेसळ झाली आहे, गढूळ झाली आहे, तुम्ही शुद्ध करा. आणि तुम्ही या प्रत्येक फारसी आणि या सगळ्या अरबी शब्दांना सुंदर संस्कृत प्रचूर असा मराठी शब्द निर्माण करून द्या. आणि त्यांनी निर्माण केला, राज्य व्यवहार कोश नावाचा ग्रंथ निर्माण केला. म्हणजे ती एक प्रकारची डिक्शनरी ज्याला म्हणता येईल, शब्दकोश येतो की आता तुम्ही किल्ला नाही म्हणायचं, दुर्ग म्हणायचं. दुर्ग, अच्छा. माची नाही म्हणायचं, उपत्यक्त्या म्हणायचं. आता तुम्ही पेशवा नाही म्हणायचं, प्रधान म्हणायचं. असं प्रत्येकाला त्यांनी स्वतंत्र शब्द दिला. याचं कारण शिवाजी महाराज स्वचा अर्थ कळवता. स्वराज्य, स्वभाषा, स्वधर्म, या सगळ्या स्वचा आपल्याला अर्थ कळला पाहिजे. आणि म्हणून आमच्याकडे काय हे आमची परंपरा, आमचा इतिहास हे त्यातनं कळला पाहिजे. आणि म्हणून प्रचंड आपल्याकडे वैभव जे आहे, आम्ही लेण्या जेव्हा बघायला घेऊन जातो मुलांना, ती कारलं असेल, भाजा असेल, वेरूळ असेल, की काय विलक्षण करून दाखवलंय आमच्या पूर्वजांनी. कशा प्रकारे त्यांनी ज्या दगडांना नाचायला लावलं, हसायला लावलं, लाजायला लावलं, अप्रतिम असं कलाकृती त्यातनं निर्माण केलेली आहे. तर हा आपल्या देशाबद्दलचा जो अभिमान त्यातनं जागा होतो आणि तो महत्वाचा असतो. आणि कसं असतं की आपल्याला जो अभिमान जागा होतो ना, त्या अभिमानाला म्हणजे वाट मिळते. त्याच्यातून मग मुलांना वाटतं की मी सुद्धा भविष्य काळात माझ्या देशासाठी किती केलं पाहिजे असं त्यांना वाटण्यासाठी या भूतकाळाच्या इतिहासाचा हा फार महत्त्वाचा असा उपयोग करून घेतला पाहिजे. आणि मग इतिहास हा जसा ज्ञान देणारा विषय आहे, बरोबर, तसं तर संस्कार करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये. आणि म्हणून तसं सांगणं. तुम्हाला उदाहरण देतो. आत्ता मी काही दिवसापूर्वी रायगडला जवळजवळ 200 मुलांची सहल घेऊन गेलो होतो. बरोबर. आणि शिवाजी महाराजांच्या समाधीपाशी गेलो होतो आणि तिथे ती गोष्ट सांगितली हिरोजी इंदुलकरांची. हिरोजी इंदुलकर कोण? तर त्या काळात ते शिवाजी महाराजचे इंजिनियर, ज्यांनी या सगळ्या किल्ल्यांची निर्मिती केली, रायगडसारखा अप्रतिम किल्ला बांधला. आता इतिहासामध्ये तानाजी, बाजीप्रभू, मुरारबाजी माहीत असतात, स्वाभाविकच आहे, कारण त्यांनी बलिदान केलेलं आहे. त्या मानाने हिरोजी कमी माहीत असतात, कारण ते तसं इमारतींशी संबंधित आहे. पण गंमत सांगतो, हे प्रचंड बांधकाम केल्यानंतर जेव्हा शिवाजी महाराज म्हणतात हिरोजींना, बोला हिरोजी तुम्हाला काय देऊ, तर हिरोजी म्हणले खरं तर काही नकोय, पण द्यायचं असेल तर उद्या सकाळी जेव्हा तू त्या वाडेश्वराच्या मंदिरात याल तेव्हा तिथं मला काय पाहिजे ते मागतो. शिवाजी महाराज सकाळी गेले, हिरोजी उभे होते. तर शिवाजी महाराज म्हणले बोला हिरोजी काय पाहिजे तुम्हाला. तर हिरोजी म्हणले खरं तर मला काही नको आहे, पण देणार असाल तर तुमच्या पायाला लागलेल्या मातीचे कण माझ्या अंगावरती पडावेत म्हणून या मंदिराच्या पायरीवरती मला माझं नाव कोरण्याची परवानगी द्या. आणि ते कोरलंय. काय विचार आहे. तिथे आज लिहिलंय सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. ही कथा मी मुलांना तिथं सांगितली. मुलं भारावली. बरोबर. आणि मग मी म्हणलं आता तुम्ही सुद्धा सगळ्यांनी ठरवा,
भारत मातेकडे बघून सेवेचे ठाई तत्पर असं आपल्या नावासमोर लावता आलं पाहिजे. अगदी बरोबर. हे त्या ठिकाणी सांगितलं गेलं. बरोबर. कधी कधी इतिहास दाखवताना अनेक प्रकार असतात. काही जण गाईड म्हणून काम करतात. मग ती वास्तू कशी उभारली, त्याचा दगड कुठला वापरला, ते काय आहे याच्यामध्ये ते रमतात इन्फॉर्मेशनमध्ये. तर काहींना ते आवडतही असेल. पण मी जेव्हा जातो तेव्हा मी त्या ठिकाणी मुलांच्या मनातला भाव जागृत करण्याचा प्रयत्न करतो. शिवाजी महाराजच्या समाधीसमोर आम्ही बसलो होतो आणि मी म्हणलं ही समाधी आहे ना, ह्याची उंची किती? कोणी म्हणलं 25 फूट, कोणी म्हणलं 30 फूट. म्हणलं खरं सांगू, एव्हरेस्ट सुद्धा लहानच आहे. याची उंची मोजता नाही येणार. खरं, अगदी खरं. पण त्याच्या पुढे मी त्यांना सांगितलं की एकदा एक मुलगा माझ्याकडे आला होता आणि म्हणलं सर मला रायगडला जायचं आहे, काय बघू? म्हणलं रायगडला 2 ठिकाणं आहेत. एक अत्यंत आनंददायक आणि अत्यंत भीतीदायक. तो म्हणला आनंददायक म्हणजे काय? तर म्हणलं अरे सिंहासनाची जागा, जिथे गेल्यानंतर ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला कसं ते हिंदूंचं सिंहासन निर्माण झालं, आपला आनंद आजही उत्सव म्हणून येतो त्यावेळेला, ती जागा. तो म्हणला हे सर पटलं मला, पण भीतीदायक काय आहे? म्हणलं आहे ना शिवाजी महाराजांची समाधी. तर तो म्हणला भीतीदायक तिथं काय आहे? म्हणलं भीतीदायक असं आहे की जेव्हा त्या समाधीला नमस्कार करण्यासाठी मी वाकतो तेव्हा आतनं शिवाजी महाराज म्हणतात मी 50 वर्ष देशासाठी जे करायचं ते करून दाखवलं, तू मला पाया पडायला आलायस, आधी हिशेब दे, देशासाठी काय केलं, आणि काही केलं नसेल तर मला पाया पडण्याचा ढोंगीपणा करू नको, चालता हो याची भीती वाटते. अगदी बरोबर. आणि म्हणून तुमच्या एवढं महाराज आम्हाला नाही जमणार, पण आम्ही काहीतरी केलंय असं म्हणण्या इतपत आपली ताकद येईल असं काहीतरी करा. हा इतिहासातनं मिळणारा फार मोठा संदेश आहे. आणि त्याच्यातून लोकांच्या मनातलं सत्व, देशभक्ती, पराक्रम हा आपल्याला जागा करतो. मोहनजी, तुम्ही आज आमच्या मनात माझ्याच्या मंचावरती आलात. आमच्या मनातील इतिहास या विषयाला तुम्ही अतिशय छान पद्धतीनं उत्तरं दिलीत. त्याबद्दल मनात माझ्याच्या मंचातर्फे मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद सर. मनापासून धन्यवाद. तर कसा वाटला आजचा भाग आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरही करा.